लोकसभेने घटनेच्या द्वारे निर्माण केलेली दिशा समितीची आज बैठक या ठिकाणी झाली. त्याला सहअध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री खासदार राणेसाहेब उपस्थित होते. एकंदरीत राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना, त्याची अंमलबजावणी याचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून बैठक त्या ठिकाणी झाली. यामध्ये मग जलजीवन मिशन असेल, राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेल्या कामाची अधिक गती द्यायची त्या ठिकाणी असेल, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून 4-5 योजना आहेत, त्याचा सखोलपणाने आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतला. पीक विमा योजनेअंतर्गत फळबाग हवामानावरती अवलंबून असलेल्या फळबाग पिका योजनेअंतर्गत सुद्धा त्याचा प्रदीर्घ पद्धतीचा आढावा त्या ठिकाणी घेतला. गरोदर मातांच्या दृष्टिकोनातून सुद्धा पंतप्रधानांनी जी योजना सुरू केलेली आहे त्या संदर्भात आढावा घेतला. एकंदरीत या आढावा घेत असतानाच काही बाबतीमध्ये त्रुटी आढळल्या, त्याची तत्काळपणाने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांना सूचित त्या ठिकाणी करण्यात आलं. काही विषय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात, त्यांना सुद्धा त्या संदर्भातल्या योग्य त्या सूचना दिल्या. BSNL आणि जिओचे अधिकारी होते. आपल्याकडे 4G 5Gचं नेटवर्क अद्ययावत करायच्या दृष्टिकोनातून आज भारत सरकारच्याकडून BSNLला जो मोठ्या प्रमाणावरती निधी गेलेला आहे त्याचाही सखोलपणाने आढावा त्या ठिकाणी घेतला. काही प्रमाणामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये नव्याने टॉवर उभारले गेले, ते प्रत्यक्षात कार्यान्वित झालेत. काही टॉवरची उभारणी आहे, काही उभारणी होऊन त्याला अजून चार्ज करायचे आहेत, त्याला MSEBचं कनेक्शन, त्याही दृष्टिकोनातून आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली. मधल्या कालावधीमध्ये निसर्ग चक्रीवादळ आल्याच्या नंतर किंवा तोक्ते चक्रीवादळाच्या नंतर संबंध कोकणामध्ये विशेष करून आपल्या या जिल्ह्यांमध्ये सुद्धा भूमिगत वाहिन्या, ज्याला आपण हाय टेन्शन लाईन म्हणतो किंवा लो टेन्शन लाईन म्हणतो, याच्याऐवजी भूमिगत वाहिन्यांच्या मार्फत जे काही काम 450 कोटी रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहेत त्या कामाचा आढावा घेतला. ते एकंदरीत काम निराशाजनक अनुभवायला मिळालं. एक सक्त ताकीद महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना सुद्धा त्या ठिकाणी दिली, नाहीतर त्या ठेकेदारांना काळ्या यादी टाकण्याच्या सूचना सुद्धा त्या निमित्ताने दिल्या. आणि यावेळेला सुद्धा आपण पाहिलं तर 5-6 दिवस जे अतिपर्जन्यमान झालं त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला, अपघाताचं प्रमाण वाढलं. ज्या कारणासाठी राज्य सरकार उपाययोजना करत आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर काय योग्य पद्धतीची कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यांच्याकडनं होत नसेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा चर्चा त्या ठिकाणी केली. हरणे अत्याधुनिक बंदर करण्यासाठी भारत सरकारकडनं मोठ्या प्रमाणावरती निधी मी आणला. दापोली तालुक्यातलं ते काम आहे, त्याच्या कामाची प्रगती अवघी 20% त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्या मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या दृष्टिकोनातून सूचना देण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाचा भाग म्हणजे परशुराम घाटामध्ये जे काही आज लँडस्लाईडच्यामुळे काही प्रश्न उद्भवलेत त्याचाही आढावा घेतला. भास्करराव जाधवांनी काही सूचना ऑनलाईनच्या माध्यमातून दिल्या. रस्ता सुरक्षेच्या बाबतीमध्ये किरण सामंतांनी काही सूचना केल्या, माननीय खासदार राणेसाहेबांनी सुद्धा सूचना केल्या. एकंदरीत रस्ता सुरक्षा समितीची सुद्धा बैठक झाली. गेल्या वर्षभरामध्ये ज्या त्यांना सूचना केल्या होत्या त्याची अंमलबजावणी त्या अधिकाऱ्यांनी केली असल्यामुळे यावेळेला 8% प्रमाण अपघाताचं घटलेलं आहे, कमी झालेलं आहे. पण ते अधिक कसं कमी करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली. अशा बाबतीमध्ये वेगवेगळे जे विभाग आहेत त्या विभागांची चर्चा आम्ही त्या ठिकाणी करत योग्य पद्धतीने त्याचा लाभ रत्नागिरीकरांना मिळावा अशा दृष्टिकोनातून आज त्या बैठकीमध्ये कामकाज झालं. त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं, कारण 1 ते 10 दिवसापूर्वीच अजेंडा गेला होता. मला दाखवण्यात आलं की त्यांच्या स्वीय सहाय्यकाने अजेंडा स्वीकारलाय, पण पुन्हा त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. कदाचित अनावधपणाने राहिला असेल. महामार्गावरचा जो विषय आहे तो अजूनही संपत नाहीये. तुम्ही मगाशी बोललात की लँडस्लाइडचा विषय निघाला, अजूनही असे अनेक टप्पे आहेत की जिथे पाणी साचतंय, असे टप्पे आहेत की जे पूर्ण झाले नाहीये. तर कधी संपणार आहे हा विषय? एक प्रामुख्याने पाहिलं आपण तर पहिल्या टप्प्याच्या मध्ये
पळसप्यापासून ते अगदी कोलटीपर्यंत आमटेपर्यंतचा रस्ता त्या बाजूने झाला, पण तिथला ओव्हरब्रिज राहिलेला आहे. नागोठण्याचं ओव्हरब्रिजचं काम संपलं होतं, पण त्याला अतिवृष्टीमुळे किंवा काय कामाच्यामुळे सदोष काम आहे, त्याच्यावरती सुद्धा कारवाई करावी मी लिहिलेलं आहे. माणगाव आणि इंदापूरच्या बायपासचं काम आता या वर्षी गणपतीपूर्वी 1 लेन सुरू करण्याच्या दृष्टीतून मी स्वतःच म्हणजे वन विभाग असेल, कोकण रेल्वे असेल, त्याचबरोबर ती जलसंपदा विभाग असेल, कारण त्या कालव्यांच्या मार्गावर नेतो तिथे खूप सतत पाठपुरावा करत ते काम शीघ्रगतीने सुरू आहे. इतरही कामं सुरू आहेत, काही प्रमाणामध्ये कामं रेंगाळलीत, याच्यात काही मी दुमत नाही. पण आता यावर्षी त्या रस्त्याच्या कामाला गती मिळून आपल्या अनेक वर्षाचं जे काही दुखणं आहे ते संपुष्टात येईल. चढावर गतिरोधक बांधले असा आक्षेप भास्कर जाधवांनी विधान भवनामध्ये घेतलं होतं. तर चढावर गतिरोधक हे पहिल्यांदाच ऐकतो आम्ही पण. ते भोसते घाटाच्या वळणावरती ज्यावेळेला अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढलं गेलं, याचं कारण तिथं तीव्र उतार आहे आणि जे वळण केलं गेलं ते त्यावेळेला सदोष केलं गेलं. प्रत्यक्षात काम सुरू असताना एकदा मी रत्नागिरीच्या दौऱ्यावरती असताना बाबाराव जाधवांनी मला त्या ठिकाणी नेलं होतं. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सुद्धा होते, पण अस्तित्वात जो त्यांनी DPR केलं होतं त्याच्यात बदल करणं त्या क्षणाला शक्य नव्हतं, म्हणून तो रस्ता तशा पद्धतीचा पूर्ण झाला. त्याच्यामुळे दुर्दैवाने अपघात वाढत गेले. त्याच्यामुळे त्या ठिकाणी वेग कमी करावा म्हणूनच. सर, हा विषय तिकडचा आहे तुमच्या म्हणजे रायगड जिल्ह्यातला नाही, कर्नाळा इथे त्यांनी भोसता घाटातला सांगितलं मी. हा उताराला बर, इकडे त्यांनी सांगितलं की कर्नाळामध्ये त्यांनी चढावर गतिरोधक बांधलेले आहे. एक कसं आहे, चढाव असताना दुसऱ्या बाजूने उतार आहेच ना. चढाव म्हणजे एक चढताना चढाव, पण येणाऱ्या गाड्या मला माहीत नाही. मला नेमकं भास्करराव कुठल्या जागेच्या वतीमध्ये बोललेत, कुठल्या ठिकाणाच्या वतीमध्ये बोललेत, मला खरंच माहिती नाही. माहिती असतं तर मी ते जर का त्यांचं योग्य असेल तर समर्थन करेन. साहेब, आपण जिल्हा नियोजन समितीच्या तुम्ही जी शिफारस केलेली जी काही कामं होती त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आला, तुम्हाला न विचारता असा काहीतरी विषय झाला. नेमका काय विषय, म्हणजे तुम्हाला न विचारता परस्पर कोणी तुम्ही तुमची कामं बदलली जात आहेत का? जिल्हा नियोजन समितीमध्ये माझी मंजूर झालेली कामं त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली, परंतु प्रत्यक्षात मात्र ती कामं सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदच्या यंत्रणेच्या मार्फत ती कामं जी काय करायची होती ती दुर्दैवाने झालेली नाही. एक तर जिल्हा परिषदेला काम दिल्यामुळे निधी विपगत होत नाही, 1 वर्ष काम करता येतं. पण माझी तीव्र नाराजी मी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सांगितलेलं आहे. प्रमाण दिलेली माझी कामं तत्काळ सुरू झाली पाहिजेत, असं माझी आज त्या बैठकीमध्ये मी सुद्धा दिलेलं आहे. मंडळगड दापोली पेठमध्ये जी कामं होती जवळजवळ 80-82 लाखाची तुम्ही सुचवली होती जिल्हा नियोजन मध्ये सुद्धा, पण तिथे काय कोणाच्या राजकीय दबावाखाली अधिकारी काम नाही, मला माहित नाही. मी काय त्याच्याबद्दल माझा आक्षेप काय कोणावरती नाही आहे. अधिकारी वर्गाने का ते थांबवलं ते मला कळलं नाही, पण यापुढे अशा पैचं सुचवण्यात आलेली लोकप्रतिनिधी कामं, जो माझा नैसर्गिक हक्क आहे, मला कामं मंजूर केली म्हणजे काय कोणाची मेहरबानी नाही. ते लोकसभा सदस्य म्हणून मला जिल्हा नियोजन मंडळ समितीचा सदस्य निमंत्रित आहे, त्याच्यातून ती कामं झालीच पाहिजेत. मुंबई गोवा हायवे मध्ये ज्या परशुराम घाटापर्यंतचे कार्यक्षेत्र आहेत, जसे कार्यकारी अभियंते यांच्या कार्यक्षेत्र, त्यांच्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल थोडी नाराजी आहे. जे कार्यकारी अभियंते येत आहेत त्यांच्याकडे काय आरोली काटे वाफे 2 भाग काढून ते चिकुमालाकडे दिले, त्यामुळे त्या कार्यालयातच बसणार तेवढ्या गांभीर्याने बघायला पाहिजे ना, त्या गांभीर्याने बघितलं जात नाही, म्हणून या सगळ्या भागामध्ये 3 अडचणी पावसात दरवर्षी निर्माण होतात. नाही, ते गंभीर आहे. त्याच्यातलं मी पत्र लिहीन गडकरी साहेबांना, आणि एखाद्या अधिकाऱ्याकडे अधिक कार्यभार असल्यामुळे मूळ रस्त्याच्या कामामध्ये दुर्लक्ष होत असेल तर त्याच्यात त्यांनी बदल करावा असं माझं. जलजीवन मिशनचा विषय मागच्या दिशा समितीमध्ये आपण चांगल्या प्रकारे मांडला होता. अजूनही त्याच्यामध्ये गोंधळ आहे. असं असताना कार्यकारी अभियंत्यांचे ठराव जिल्हा परिषदेने केले, त्यांची बदली करू नये, कारण जोपर्यंत गाडी रुळावर येत नाही व्यवस्थित, तरी ठराव होऊन सुद्धा तिच्या बदलीला सीओनी मान्यता दिली आणि ते आता तिथून निघून गेल्या. तेव्हा संपूर्ण आता जवळजवळ 600-650 कोटीच्या कामांचा आता परत अडचणी निर्माण होणार आहे. नाही, का अधिकारी निघून गेले किंवा का पदमुक्त झालं मला माहीत नाही, पण जलजीवन मिशनचा आम्ही पूर्ण आढावा घेतला. त्यामध्ये सगळ्याच योजनांचं सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचा निर्णय झालेला आहे. त्याच्यात मी प्रधान सचिव पाणी पुरवठा पराग जैन यांच्याशी फोनवरती त्याच बैठकीतून संपर्क केला. मुख्य अभियंता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भांबरे यांच्याशी संपर्क केला आणि ह्या सोमवारी कॅम्प लावून रत्नागिरीमध्ये त्या सुधारित प्रशासकीय मान्यता ह्या पुढच्या 8 दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातील त्या ठिकाणी देण्याची पूर्ण सूचना आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी मी दिली. त्याच्यामुळे त्या काम लगेच सुरळीत करता येऊ शकतं. आता कार्यकारी अभियंता नाही, त्यांच्याऐवजी कोण आहे त्याची मला मगाशी माहिती नसल्यामुळे मला त्याचा आढावा घेता आला नाही. परंतु यावेळेला मात्र यावर्षी ही कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकार आणि राज्य सरकार फळपीक प्रयत्नशील विम्याच्या आहे. बाबतीमध्ये 110 कोटी रुपये विमा उतरवला गेला. प्रत्यक्ष 80 कोटी रुपयांचा लाभ देण्यात येतोय. त्याच्यामध्ये 20-22 कोटी फक्त लोकसहभागातून विम्याची जमा झालेले आहे. म्हणजे नेमकं काय विषय, एवढेच पैसे कसे काय विम्याचे लोकांना मिळाले? एक भाग असा आहे, जलजीवनच्या आधीचा एक विषय तुमच्या जोडून सर, जलजीवन विषयामध्ये इतके अनियमितता आहे तरी पण कोणावर जबाबदारी निश्चित का होत नाही अजून? नाही अनियमितता आहे. एक तर त्या कालावधीमध्ये ज्या एजन्सीनी सगळे DPR तयार केले ते त्यांच्या कार्यालयातच बसून केल्यासारखी माहिती दिसते आहे. कारण आपल्या कोकणामध्ये विशेष करून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक मोसोली गाव 10-12 वाड्या असतात आणि त्यावेळेला सुद्धा जी अंदाजपत्रकं तयार झाली होती ती अत्यंत सदोष चुकीची, जिथून पाण्याचं स्तोत्र होतं त्याचं बळकटीकरण न करताच त्या पद्धतीने केली घेतली होती. लोकसंख्या विचारात न लक्षात घेता पाण्याच्या टाकी कमी क्षमतेच्या त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या. ही वस्तुस्थिती खरी आहे. म्हणून एका बाजूला काम पूर्ण करणं याच्यावरती भर दिला जाईल, दुसऱ्या बाजूला ज्या यंत्रणेकडून ज्या अधिकाऱ्यांच्याकडून त्याच्यामध्ये दुर्लक्ष किंवा इतर मालाफाईड इंटरेस्ट काही जर का झाले असतील तर त्याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पत्रावर मी करेन. ठपका ठेवणार की नाही साहेब, की असंच चालणार आहे? स्वतंत्र चौकशी करून असं मी म्हटलं ना, मी म्हटलं की माझं पत्र देऊन स्वतंत्र चौकशी करावी अशी मी मागणी करीन. पण अडचण फार मोठी आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनी काही 70% कामं होऊन सुद्धा ते कामं पुढे नेण्याचा प्रयत्न करत नाही. पैसे पण मोठ्या प्रमाणात या बाबतीमध्ये भारत सरकारचा हिस्सा येण्याच्या अगोदर राज्य सरकारने आपला हिस्सा अजितदादा पालकमंत्री असतानाच वितरित केला. मधल्या कालावधीमध्ये गांभीर्याने बाब राज्य सरकारने घेतली. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री विद्यमान यांनी दिल्लीमध्ये CR पाटील या खात्याचे मंत्री आहेत, ज्यावेळेला नीती आयोगाची बैठक होती त्यावेळेला त्यांची स्वतंत्रपणाची वेळ या 3 महत्त्वाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि त्याने आश्वस्त केले की भारत सरकारचा निधी जो द्यायचा, इन्स्टॉलमेंट जो द्यायचा आहे तो ताबडतोब वितरित होईल. त्यामुळे आता गती देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार हे पूर्णपणाने वेगाने काम करत आहे. बरं, कुपोषित साहेब, बालकांचा फळपीक विषय मागे विम्याच्या आहे. बाबतीमध्ये साहेब, फळपीक विम्याच्या त्याच्या बाबतीमध्ये 2 बाबी आहेत. एकंदरीत ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला त्या शेतकऱ्यांची त्यांचा जो हिस्सा होता त्या हिस्सापोटी 20 कोटी रुपये रक्कम जमा झाली. त्याला चौपट रक्कम ही भारत सरकार ती विम्याची हप्ता भरण्यासाठी देत असतं. अशी म्हणून 110 कोटी रुपयाची रक्कम त्या ठिकाणी विमा कंपन्यांना प्राप्त झालेली आहे. त्याच्याऐवजी 80 कोटी रुपयाचं नुकसान भरपाईची रक्कम होते आहे असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मी त्याच वेळेला 3-4 प्रश्न विचारले की ज्या वेळेला एका हेक्टरी एका विशिष्ट रकमेची हप्ता भरून विमा उतरवला जातो त्याला किती रकमेचं पिकाचा संरक्षित हे विमा कंपनी करत असते, त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही. म्हणून मी त्यांना मूलभूत प्रश्न विचारला की 110 कोटी रुपये राज्य सरकार, भारत सरकार आणि शेतकरी याच्या तिघांच्या मिळून एकत्रितपणाने रक्कम जमा झाली, याचा अर्थ किती कोटी रुपयाचं संरक्षित ते झालं पाहिजे याचं उत्तर ते देऊ शकले नाहीत. मी सखोल माहिती मागितलेली आहे आणि या संदर्भामध्ये सोमवारी माझं अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला मी त्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे. महत्वाची समिती असताना अधिकारी किंवा प्रशासन गांभीर्याने घेत नाही असं दिसून येते. कारण आपण नेहमी म्हणतो अनेक त्रुटी दिसून येतात प्रत्येक बैठकीला. हे कसं चालणार आहे? नाही, माझी प्रशासनावरचा वकूफ आहे. अधिकारी सरळ आहेत. ज्या ठिकाणी त्यांच्याकडनं कमी अधिक होतं त्याला स्वच्छ शब्दात प्रशासकीय बाबतीमध्ये ज्या त्रुटी असतील त्या दूर करण्याच्या सूचना माझ्याकडनं दिल्या जातात आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी होते.